रामराम मंडळी, जय शिवराय. सह्याद्री आणि मी मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आजचा आपला भन्नाट ट्रेक आहे तो म्हणजे किल्ले डागबैरी. डागबैरी हा लोणावळ्यापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहे. चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गाडीची चावी घेऊन गाडी घेऊन निघालो ते थेट पेट्रोल पंपावरती. पेट्रोल पंपावरती पोहोचल्यानंतर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकले. मी एका माझ्या मित्राची वाट बघत थांबलो होतो. तो आळंदीवरतून आला होता. त्याचे नाव होते संदीप भाऊ तापकीर आणि आम्ही त्यानंतर 5 मिनिटांमध्येच कामशेत मध्ये पोहोचलो. डाकगाडावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत, ते म्हणजे कर्जत सांडशी. दुसरा मार्ग म्हणजे कामशेत तोरण जांभवली. कामशेत पासून आपल्याला जांभवली या गावात यावे लागते. कामशेत पासून जांभवली हे गाव 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आम्ही जांभवली या गावात येऊन पोहोचतो. हे समोर दिसतंय ते मित्रांनो जांभवली गाव. तिथून राईट टर्न घेतल्यावरती रस्ता जातो तो कोंडेश्वर मंदिरामध्ये. आपण कोंडेश्वर मंदिरा येथे येऊन पोहोचतो. जे समोर दिसतंय ते कोंडेश्वर मंदिर. तर आता आपण फायनली डाकगाडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत, ते म्हणजे कोंडेश्वर येथे. कोंडेश्वर येथे आल्यानंतर आपल्याला इथून डाकगाडावरती जाण्यासाठी साधारणपणे 1.5 ते 2 तास लागू शकतो. तुम्ही जर समोर पाहू शकता तो डाकगड आणि डाकलेणी. तर समोर दिसते ते मित्रांनो कोंडेश्वराचं मंदिर. मग म्हटलं थोडासा ड्रोन शॉट घेऊयात. मग काय, भाऊने लगेच ड्रोन काढला आणि मी तो ड्रोन हातावर घेऊनच रेडी उभा होतो. मग काय, भाऊने ड्रोन उडवला. कोंडेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर तोरण जांभवली या गावालगत आहे. हे मंदिर पावसाळ्यात अतिसुंदर दिसून येते, कारण पावसाने निसर्ग दिसतो. या मंदिराच्या मागे एक सुंदर असा धबधबा आहे, जो की पावसाळ्यात सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पावले या ठिकाणी जास्तच खेचत असतात. ड्रोन शूट केल्यानंतर आपण डाकगडाच्या व डाकलेणीच्या मार्गास निघालो. आपल्या आयुष्यातील पाऊलवाटा नेहमी जपून ठेवाव्या, कारण आपण जेवढे सह्याद्री अनुभवू तेवढंच सह्याद्री आपल्याला सुख देते. पावसाळ्यामध्ये ही सह्याद्री खूपच सुंदर दिसू लागते, कारण सगळीकडे हिरवे झाडी, डोंगर, झाडे, झुडपे, परत नद्या, नाले,
धबधबे असे बघायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो होते पहिल्या टप्प्यावरती. तर आपल्याला समोर दिसतोय तो ढाकचा किल्ला. इथून तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 1 तासभर लागू शकतो. आयुष्यात काही असो किंवा नसो, पण मित्र नेहमी असले पाहिजेत. म्हणजे पार्टी पबला घेऊन जाणाऱ्या मित्रापेक्षा सह्याद्री आणि गडकिल्ले फिरवणारा मित्र कधीही चांगला असतो. आयुष्यात खरे सुख अनुभवायचे असेल तर नेहमी सह्याद्रीमध्ये येत चला. तर मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत ते म्हणजे दुसऱ्या टप्प्यावरती. आणि त्यानंतर आपल्याला जो पूर्ण उताराने डोंगर खाली उतरायचा आहे आणि त्यानंतर परत एक वरती चढायचं आहे. मित्रांनो, आता तर काय अंधार पडत चाललेला आहे. थोडंसं पुढे गेल्यानंतर तर पूर्ण काळोख पडणार आहे, कारण की दाट जंगल आहे आणि त्यात मध्ये झाडी. आणि आता जो आपण उतरतोय तो तिसऱ्या टप्प्यातला डोंगर, तो खाली उतरतोय. आणि तो चौथा टप्पा आहे, तो म्हणजे पूर्ण चढ आहे. त्यामध्ये पूर्ण माणसाची एनर्जी निघून जाते. तर मित्रांनो, आता अंधार झालेला आहे आणि आम्ही आता डोंगर खाली उतरून आलेलो आहे. आणि उतरून आल्यानंतर समोर जो दिसतोय तो आपल्याला सूचना फलक. तर हा मार्ग जातोय तो ढाक किल्ल्याकडे आणि हा मार्ग जातोय तो ढाकलेणीकडे. तर आपल्याला आता पहिले ढाकलेणीकडे जायचंय. तर आता आपण जाऊयात. तर आता आपल्याला डोंगर चढायचा आहे. हा चौथा टप्पा आहे ना, जो लय म्हणजे लय अवघड आहे आणि त्यात माणसाची पूर्ण एनर्जी निघून जाते. तर मित्रांनो, हाच आहे तो चौथा टप्पा. या चौथ्या टप्प्याला माणसाची पूर्ण एनर्जी निघून जाते. तर मित्रांनो, आपण इथून हा डोंगर पार करत ढाकबैरीच्या लेणीकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो म्हणजे कळकराईच्या सुलतेच्या बसला 20वा. तर आता आपण इथे थोडंसं विश्रांती घेऊ, नंतर खाली जाऊयात. तर आमचे संदीप भाऊ तापकीर इतके ट्रेक करतात पूर्ण 3 ते 4 महिना आमचा म्हणजे रिलॅक्स गेला आहे. त्यामुळं आम्ही दोघांची पण फुल वाट लागलेली आहे. ते म्हणतो ना, एक सवय आणि मध्ये तुटलेली सवय. तर मित्रांनो, फायनली आपण ढाकलेणीमध्ये आलेलो आहोत. तर काही ठिकाणी 2-3 ठिकाणी असे अवघड पॅच होते की ते आपल्याला व्हिडिओ घेता आले नाही, कारण रात्र पण खूप झाली आणि मोबाईल पकडायला पण लय त्रास होत होता. म्हणून आपण ते काही व्हिडिओ घेतलेले नाहीत आणि आपण सेफली ढाकलेणीच्या म्हणजेच ढाकबैरीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर आता आपण इथे स्टे करू आणि बाकीच्या व्हिडिओज आपण सकाळी पाहू. आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर इथे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे.
तर आमची दरवेळची मॅगी असते ती ह्या गॅसवरती, पण आत्ता आज आम्ही जरा दुसरं ट्राय करतोय, चुलीवरची मॅगी. तर आमचे संदीप भाऊ चूल पेटवण्यामध्ये व्यस्त आहेत आणि मी त्याचे व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त आहे. तर मित्रांनो, आपण आता चुलीवरची मॅगी बनवली, ती खाल्ली आणि आता आपण गाढ झोपूया. बाकीचा व्हिडिओ आपण उद्या पाहूया. शिवसाकार मित्रांनो, तर आपण ढाकलेलीमध्ये कॅम्पिंग केली होती आणि आता सकाळ झालेली आणि आता आपण यानंतर ढाक किल्ल्यावरती जाणार आहोत. तर काल रात्र होती, पण आपल्याला काही असे थरारक पॅचचे ना शूट घेता नाही आले, पण आत्ता आपण ते शूट घेणार आहे ड्रोनच्या सहाय्याने आणि आपण ते व्हिडिओमध्ये टाकूया. खरे सुख अनुभवायचे असेल तर सह्याद्रीतच यावे लागते. सुखाची व्याख्या ही कितीही सुंदर असली तरी त्याचा शेवट मात्र सह्याद्रीतच येतो. हे आहे ते म्हणजे ढाक भैरवनाथ, म्हणजेच भैरवनाथाचा अवतार. त्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. ड्रोनमध्ये आपण ज्या थरारक पॅच होता तो आपण शूट केला होता. त्यानंतर आपण त्या ठिकाणाहून खाली उतरलो आणि आता आपण ढाकगडाच्या दिशेने चाललेलो आहोत.
तर मित्रांनो, आपण या चळईमधून वरती आलेलो आहोत आणि आता आपल्याला ढाकाच्या किल्ल्यावरती जायचं आहे. तर ह्या मार्गाने आपण वरती जाऊयात. चल आलो चल. तर मित्रांनो, आपण गाडाच्या थोडस वरती आल्यानंतर इथे एक बोर्ड आहे. हा जो मार्ग आहे तो आपण रात्री जो बोर्ड पाहिलेला त्या बोर्डाने येणारी वाटे. आणि आता आपण ढाकलेनीच्या तो मधला जो चळई म्हणून एक तो पॅच आहे, त्या चळईच्या थोडंसं वरती आल्यानंतर त्या साईडने राईट मारतून वरती आल्यानंतर ह्या रोडने आपण इथे येऊन पोचतो. कारण की ती दोन्ही रोड मग किल्ल्याला जाण्यासाठी मॅच होतात. तर मित्रांनो, तो मागाशी बाण दाखवलेला होता, त्या बाणाच्या दिशेने वरती आल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावरती येतो. आणि गडाच्या माथ्यावरती आल्यानंतर समोर दिसतोय तो म्हणजे स्वराज्याचा भगवा ध्वज. गडमाथ्यावरती आल्यानंतर भगवा ध्वजाच्या समोरून आल्यानंतर आपण डाव्या साईडला आल्यावरती इथे कोठार आहे. म्हणजे आपण म्हणतो अवशेष. जे आपल्याला समोर दिसते ते पाण्याचे तलाव. पाण्याच्या तलावापासून थोडेच पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा चौथरा व मंदिराचे अवशेष बघायला मिळते. या ठिकाणी भैरवनाथ व महादेवाची पिंड अशा देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी बारायगडवाल्यांची मोहीम चालू होती. त्यांनी त्या देवांची पूजा करून त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. मंदिराच्या थोडे खाली आल्यानंतर त्या ठिकाणी 2 पिण्याचे पाण्याचे टाके आहेत. हे पाणी पिण्याच्या योग्य आहे. पंधरा 20 मिनिट चालत गेल्यानंतर आपल्याला गाड्याचा जो महादरवाजा आहे तेथे येऊन पोचतो. या गाड्याची अवस्था खूप बेकार होती, म्हणजे खूप पडझड झाली होती. रायगड या परिवाराने मोहिमा हाती घेऊन या गाड्याचे मुख्य प्रवेशद्वार व्यवस्थित केले. या किल्ल्याचा शोध महान इतिहासकार श्री गोपाळ नीलकांत दांडेकर यांनी लावला. खरं पाहता तर हा किल्ला सातवाहन काळातील आहे. त्यानंतर या किल्ल्याचा वापर घाटरक्षक म्हणून केला जात असे. या किल्ल्यापासून राजमाची, इर्शाळगड असेच बरेच किल्ले दिसतात. तर या किल्ल्यावर सुद्धा लक्ष देण्यासाठी व पारा ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर करत असत.
ढाकच्या किल्ल्याचा 2 भाग आहेत. पहिला म्हणजे ढाक भैरवनाथाच्या 3 लेण्यांचा समूह आणि दुसरा म्हणजे ढाकचा किल्ला. जय शिवराय मित्रांनो. तर आपला पूर्णपणे ढाक किल्ला अभोगून झालेला आहे आणि आपण आता परतीच्या मार्गावरती निघालेलो आहोत. तर भेटू अशाच भन्नाट ट्रेकमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये.